DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक वीज निर्मिती केंद्रालगत एकलहरे सामनगाव या दोन गावांच्या हद्दीत वसलेली सिद्धार्थनगर हे कष्टकऱ्यांची वसाहत आहे। वीज निर्मिती केंद्राच्या स्थापनेपासून ते वीज निर्मितीपर्यंत कायम येथील कष्टकऱ्यांचे कामगारांचे वीज निर्मिती केंद्रास महत्त्वपूर्ण योगदान आहे। मात्र ही वस्ती कागदपत्री नसून अतिक्रमित असल्याने येथील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता। स्वमालकीची जागा नसल्याने येथील रहिवाशांना विविध शासकीय योजना विकास कामांपासून वंचित राहावे लागत होते। तसेच त्यांना निवडणूकही लढवता येत नव्हती। ही वसाहत कायम व्हावी यासाठी एकलहरेचे लोकनियुक्त सरपंच अरुण दुशी, सामनगावचे माजी सरपंच सचिन युवराज जगताप यांच्यासह येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते विविध स्तरावर अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते। अशातच महाराष्ट्र शासनाने 2011 पूर्वीच्या अतिक्रमित घरांना नियमित करण्याचे धोरण जाहीर केले। यानुसार सिद्धार्थनगर वसाहत लवकरात लवकर नियमित करण्यात यावी यासाठी दोन्ही गावच्या सत्ताधारी पॅनलचे पॅनल प्रमुख नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली एकलहरेचे लोकनियुक्त सरपंच अरुण दुशी, सामनगावचे माजी सरपंच सचिन युवराज जगताप, माजी पंचायत समिती सदस्य नितीन जगताप यांच्यासह विविध मान्यवरांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सदर सिद्धार्थनगर वसाहत लवकरात लवकर कायम करण्यात यावी अशी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले। यावेळी सकारात्मक चर्चा होऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर सिद्धार्थनगर वसाहत नियमित व्हावी यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। सदर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। येथील सिद्धार्थनगर वसाहत नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने येथील गोरगरीब कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या संपूर्ण प्रक्रियेत दोन्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामविकास अधिकारी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आसाराम शिंदे, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, जाबीर कुरेशी, राजू बिल्लाड, सचिन चौधरी, सुभाष संगमनेरे, सुरेश निंबाळकर, सुखदेव वार्डे, सुनील पवळे, विश्वनाथ होलीन, भिकन मोरे, शांताराम कापसे, अशोक घेडमल, सोनू सोनवणे, गणेश बचाटे, रामा शिंदे, यश पाक्षेक, सुरेश जाधव, राहुल साठे, राजू आव्हाड यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले। एकलहरेचे लोकनियुक्त सरपंच अरुण दुशी यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच एकलहरे अरुण दुशी। 2 दिवसापूर्वी माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांची आम्ही भेट घेतली। आमचे मार्गदर्शक विशाल अण्णा संगमनेरे, त्याचबरोबर सचिन भाऊ जगताप, सामनगाव माजी सरपंच, मी स्वतः आणि आमचे सहकारी साहेबांची ज्यावेळेस भेट घेतली, आमची ही एकलहरा सिद्धार्थनगर वस्ती आणि सामनगाव सिद्धार्थनगर वस्ती ही 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी वसलेली आहे। ही कायम करण्यासाठी शासनानं जो निर्णय घेतला का 2011च्या वस्त्या कायम करायच्या, त्यात आमची ही पण वस्ती एकलहरा व सामनगाव ही वस्ती कायम करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं, बावनकुळे साहेबांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन माननीय कलेक्टर साहेबांना आदेश दिला की पुढील काम लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे। याकरता आदेश दिला। माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर हेही आमच्याबरोबर होते, त्यांनी फार मोठं सहकार्य केलं। मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आमची एकलहरा सिद्धार्थनगर वस्ती, सामनगाव सिद्धार्थनगर वस्ती कायम करून इथल्या रहिवाशांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत। या ठिकाणी शासनाच्या अनेक योजना आपल्याला राबवता आल्या पाहिजेत, अनेक चांगले कामं करता आले पाहिजेत। ज्यावेळेस ही वस्ती कायम लवकरात लवकर होईल, या सगळ्या गोष्टी इथल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत अशी मी ग्वाही देतो आणि विनंती करतो शासनाला की लवकरच हा विषय मार्गी लावावा।
गेल्या 3 वर्ष मी सरपंच होऊन 3 वर्ष झाले. 3 वर्षापूर्वी पासून म्हणजे 3 वर्षापासून आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो. या पाठपुरावा करीत असताना या परिसरातील सगळ्या नागरिकांचं फार मोठं सहकार्य, आमचे विशाल अण्णा असतील, आमचे सचिन भाऊ असतील, इथले नागरिकांतील सर्वांचं सहकार्य. मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून इथल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, यांना हक्काची घरं मिळाली पाहिजे. याकरता आम्ही पण प्रयत्न करू आणि शासनाने हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती करतो. सिद्धार्थनगर वसाहत लवकरात लवकर नियमित होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत सिद्धार्थनगर वसाहत नियमित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले. डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल खळेकर, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.